चुनाव आयोग पर गंभीर आरोप लगाते हुए दावा किया है कि आयोग ने अमित शाह के दबाव में पार्टी को 5,000 करोड़ रुपए में बेच दिया। राउत ने कहा कि पार्टी की घटना तैयार करके ही संगठन चलाया गया था और इसे लेकर उनके पास दस्तावेज और रसीदें मौजूद है। उन्होंने आयोग पर अब तक 4 पार्टियां बेचने का आरोप लगाते हुए कहा है कि इस फैसले का असर अब आने वाले समय में दिखाई देगा। संसद में अमित शाह के बयान पर भी राउत ने निशाना साधा और दावा किया कि आगामी मंत्रिमंडल विस्तार में अमित शाह नहीं होंगे। साथ ही उन्होंने कहा है कि शाह उप प्रधानमंत्री बनना चाहते हैं, लेकिन प्रधानमंत्री मोदी ने इसका विरोध किया है। राउत ने आगामी आंदोलन ईवीएम के खिलाफ होने का दावा भी किया। वहीं महाराष्ट्र में टैक्सी कारोबार के लिए मराठी भाषा सीखना जरूरी बताते हुए उन्होंने कहा है कि राज्य में व्यवसाय करने वालों को स्थानीय भाषा का सम्मान करना चाहिए। कारण शिवसेना हा पक्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष, जो त्यांच्या हयातीमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला। उद्धव ठाकरे यांनी नेतृत्वाखाली एक पक्षाची घटना तयार झाली। ती घटना आम्ही निवडणूक आयोगाला कळवली। त्याच्या रितसर पोचपावत्या आमच्याकडे आहेत आणि ते म्हणतात की हा पक्ष हा अनडेमोक्रेटिक, अलोकशाही आहे, अलोकशाहीवादी आहे, असे विचित्र युक्तिवाद निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्णयात दिलेले आहे। पक्ष आणि चिन्ह हेच महत्वाचं आहे ना। या पक्षावर जो पक्ष एका घटनात्मक रीतीने चालवला गेला, एक घटना तयार करून, आणि पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, कोणाच्या, अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटी। मी आकडा सांगतोय, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची। आता याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील, ते आकडे आम्ही देऊ नंतर। 5,000 कोटी त्यावेळेला खर्च झालेले आहेत। या सगळ्या प्रक्रियेत आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, तिथून गोव्याला आणणं आणि पुढे निवडणूक आयोगामध्ये हे सगळं सेटिंग आणि बिटिंग करणं, ह्याच्यामध्ये 5,000 कोटी रुपये हे जनतेचे पैसे खर्च झाले। आणि हा पक्ष अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला आणि निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली। निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये। आणि आता परत निवडणूक आयोगाने असे 4 पक्ष विकलेले आहेत। आमचा, त्यानंतर शरद पवार साहेबांचा, आता तृणमूल काँग्रेसचा आणि अजून एक पक्ष मधल्या काळात अशा प्रकारे विकला गेला। ही विक्री निवडणूक आयोग जर करत असेल लोकशाहीची, तर देशात उरलं काय? मी जो आकडा सांगतो हा आकडा खरा आहे। कदाचित याच्यापेक्षा जास्त आकडा त्यांचे लोक सांगू शकतील, मेंढ्यांचे, पण मी जो हिशोब केला, कोणाला कुठे किती, डेप्युटी इलेक्शन कमिशनरला एक कागद दिलाय आम्ही, त्याची सही आहे आमच्या नवीन घटना प्रक्रियेसंदर्भात। आणि निवडणूक आयोग सांगताय की आम्हाला तुमच्या पक्षाच्या रचनेसंदर्भात आणि घटनेसंदर्भात कोणताच कागद प्राप्त झाला नाही। यासाठी खोटं बोलण्यासाठी असं खूप मोठी किंमत मोजावी लागते। एखादी घटना जर विकली जात असेल, लोकशाही विकली जात असेल, त्याला पुरावे नसतात ना। पुरावे ठेवून त्यांनी पक्ष विकला हाच पुरावा आहे ना। ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या संदर्भात कोर्टामध्ये आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कोर्टात गेलेलो आहोत त्यांच्या निर्णयाविरुद्ध, लक्षात घ्या। हा पक्ष शिंदेना सहज मिळाला नाहीये मेरिटवर, हा पक्ष विकला गेला, विकत दिला, आपला अधिकाराचा दुरुपयोग केला, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। त्याची किंमत मेंढ्यांनी निवडणूक आयोगाला मोजली आणि अमित शहा त्याच्यामध्ये सहभागी होते। हे मुळात अमित शहाना संसदेमध्ये येण्यापासून रोखले कोणी? आम्ही खासदार आहोत साधे, आम्ही संसदेत जातो, तुम्ही तर गृहमंत्री आहात। अमित शहाने या देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदीने त्याला नकार दिला, ही माझी बातमी। मला उपपंतप्रधानपदी ताबडतोब नवीन रचनेमध्ये घोषित करा, मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा। आणि मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे। हे जे मी सांगतोय हे 100% सत्य। उनको डिप्टी प्राइम मिनिस्टर तुरंत होना है और मोदी ने उनको नकार दिया।
आणि मोदीही किती काळ राहतील 29 पर्यंत याच्याविषयी देशाच्या मनात शंका आहे. यापुढलं आंदोलन जे आहे जेन झी आणि देशभरामध्ये हे ईव्हीएमच्या विरुद्ध असेल, लक्षात घ्या.